खामगाव चेकपोस्टवर इनोव्हा गाडीत 1 कोटी रुपये पकडले। सदर इनोव्हा क्रमांक MH23AD0366 या गाडीत रक्कम पकडली आहे। रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची आहे असे चालकाने सांगितले आहे। रात्री 11 वाजेपर्यंत गेवराई तहसीलदार संदीप खोमणे, गेवराई नगर परिषद मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, इन्कमटॅक्स विभागाचे अधिकारी चौकशी चालू होती। गेवराई D4 वार्ताहर, सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट मोडवर आहे। तसेच आज D4 मे रोजी गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर एका इनोव्हा गाडीत 1 कोटी रुपये रोख मिळाले असल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की गेवराई तालुक्यातील खामगाव चेकपोस्टवर तपासणी करत असताना MH23AD0366 इनोव्हा कारमध्ये पैशाची लोंखडी पेटी असून त्यामध्ये 1 कोटी रुपये मिळून आले आहेत। सदर चालकांशी विचारपूस केली असता त्याने ही रक्कम द्वारकादास मंत्री बँकेची आहे असे सांगितले, परंतु तसेच ही रक्कम संभाजीनगर औरंगाबाद शाखेतून बीड शाखेत घेऊन चाललो आहे। तसेच SMS आणि निवडणूक आयोगाचे बारकोड नसल्या कारणाने पंचासमक्ष ही रक्कम सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संदीप खोमणे यांच्या ताब्यात दिली आहे। तसेच सदर रक्कमेची व चालकाची चौकशी सुरू असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली आहे।